केळी लागवडीसाठी मोलाचा सल्ला. दमदार, ऊर्जादायी आणि पोषक तत्वांचे आगार मानले जाणारे लोकप्रिय फळ म्हणजेच केळी. केळी हे पीक गुंतवणुकीचा पुरेपूर मोबदला देणारे नगदी पीक आहे. केळी पिकासाठी भारी, कसदार, चांगली निचरा होणारी, सेंद्रिय कर्बयुक्त, गाळाची आणि सामू 6.5 ते 8 दरम्यान असणारी जमीन आवश्यक असते. केळीच्या पानाच्या चांगल्या वाढीसाठी 23 ते 28 अंश सेल्सिअस तापमान आणि 60% पर्यंत आर्द्रता आवश्यक असते. केळीच्या घड वाढीला 29 ते 30 अंश सेल्सिअस तापमान अधिक फायदेशीर ठरते. तापमान 22 अंश सेल्सिअस पेक्षा कमी म्हणजे थंड हवामान असल्यास खते शोषण्याची क्षमता कमी होते. केळी तयार होण्याचा कालावधी वाढतो. केळीची लागवड 1.5 फूट उंच आणि 2.5 फूट रुंदीच्या गादी वाफ्यावर करावी, म्हणजे पांढऱ्या मुळ्यांना वाढण्यास वाव मिळतो आणि अतिरिक्त क्षार आणि पाणी निघून जाते. उतिसंवर्धित म्हणजेच टिश्यू कल्चर्ड रोपे लावताना रोपे चांगली हार्डनिंग झालेली, 1 फूट उंच, पानांची संख्या 5 ते 6 आणि मुळांची संख्या 25 ते 30 असणारी निवडावी. 75 ते 90 दिवसांनी भरणी करताना रासायनिक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. केळी पिकासाठी ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पिकास एकसमान खत आणि पाणी मिळाल्याने एकसमान वाढ होते. जमिनीतील पाणी आणि हवा यांचा समतोल राखला जातो. यामुळे मुळांच्या सुदृढ वाढीला मदत होते. प्रत्येक महिन्यात कमीत कमी 4 पानांची वाढ करण्यासाठी वाढीच्या प्रत्येक अवस्थेवर नियंत्रण ठेवता येते. सिंचन सुरू असताना भरणी, फवारणी इत्यादी कामे सहज करणे शक्य होते. केळी पिकासाठी इनलाईन ठिबक नळी निवडताना जमिनीच्या पोतानुसार निवडावी. हलक्या जमिनीसाठी 2 ड्रिपर मधील अंतर 30 सेंटीमीटर आणि प्रवाह दर 1 ते 2 लिटर प्रति तास. मध्यम जमिनीसाठी 2 ड्रिपर मधील अंतर 40 सेंटीमीटर आणि प्रवाह 2 लिटर प्रति तास. तसेच भारी जमिनीसाठी 2 ड्रिपर मधील अंतर 50 सेंटीमीटर आणि प्रवाह दर 2 ते 3 लिटर प्रति तास असणाऱ्या ठिबक नळीचा उपयोग करावा. केळी पिकामध्ये पाणी व्यवस्थापन हे पिकाच्या गरजेचा विचार करूनच करावे, कारण केळीच्या कार्यक्षम मुळांची संख्या 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत असते. 88% अन्न आणि पाण्याचे शोषण याच कक्षेतील मुळांकडून केले जाते. त्यामुळे कमी अंतरावरील आणि कमी प्रवाह दर असणाऱ्या ड्रिपरच्या वापराने ओलिताची खोली नियंत्रित ठेवून खत आणि पाणी जास्तीत जास्त कार्यक्षम मुळांना देण्याचे नियोजन करावे. केळीचे वजन आणि आकार चांगला वाढावा यासाठी 180 दिवसानंतर प्रति आठवडा प्रति एकर 4 किलो कॅल्शियम नायट्रेट द्यावे. केळी पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार काही महत्वाची कामे करणे गरजेचे असतात. ती याप्रमाणे: वाऱ्यापासून बचावासाठी बागेभोवती शेवरी लागवड करणे. लागवडीनंतर 75 ते 90 दिवसांनी मातीचा भर लावणे. लागवडीनंतर 230 ते 240 दिवसांनी झाडाला आधार देणे. लागवडीनंतर 240 ते 260 दिवसांनी घडाला प्लास्टिक कव्हर लावणे. घड निसवल्यानंतर नर फूल काढणे, अनावश्यक पिल्ले काढणे. केळी लागवडीसाठी हा मोलाचा सल्ला आणि नेटाफिम ठिबक सिंचन यांच्या मिलापातून सर्वोत्कृष्ट केळी पीक तुम्ही घ्याल यात शंकाच नाही. नंबर 1 ठिबक नेटाफिम ठिबक. नेटाफिमची साथ हमखास भरभराट. अधिक माहितीसाठी संपर्क करा. नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03. नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000.